वेलकम टू मिनेरो अकॅडमी. आपण बघतोय पॉलिटीचे लेक्चर्स आणि त्यामध्ये आपण आज बघतोय लेक्चर क्रमांक 9 जे आहे आपल्या मूलभूत अधिकार आणि त्यामधल्या समानता या टॉपिकवरती. आपण याच्या आधी लेक्चर क्रमांक 8 मध्ये मूलभूत हक्कांची ओळख बघितली होती. आज आपण बघतोय समानता. आता आपल्याला संविधानाने एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्या 6च्या 6 प्रकारांचं प्रत्येक सेपरेट लेक्चरमध्ये आपण त्या मूलभूत अधिकाराविषयी माहिती बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहे ते आहे समानता या टॉपिकवरती. आता आपल्याला समानता हा जो मूलभूत अधिकार आहे, समानतेचा मूलभूत अधिकार, त्यामध्ये आपल्याला एकूण कलम आहेत 14 पासून 18 पर्यंत. तर कलम 14 पासून 18 पर्यंत आपल्याला बघायचे आहेत. तर आपण आता कलम 14 ते कलम 18 हे बघणार आहोत. आणि आता मूलभूत अधिकाराचा अभ्यास करताना मूलभूत अधिकाराचा अभ्यास करण्याचे सर्वोत्तम पद्धत जी आहे ती ही आहे की आपण मूलभूत अधिकार बघायचा, त्याचा अर्थ काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याच्याविषयी सगळी माहिती बघायची आणि त्यानंतर त्याच्यावरती असलेले अपवाद किंवा त्याच्यावरती असलेले निर्बंध असा आपला अभ्यास मूलभूत अधिकाराच्या बाबतीत असला पाहिजे. आणि तो अभ्यास मग आपल्या जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपला मूलभूत हक्क कव्हर करून देईल. तर आता आपण कलम 14 पासून कलम 18 पर्यंत जे बघणार आहोत ते आपण याच प्रकारे बघणार आहोत. तिथून पण आपण सगळे मूलभूत अधिकार याच प्रकारे बघणार आहोत की मूलभूत अधिकार नेमका काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याच्याविषयी इतर माहिती काय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती असलेले अपवाद किंवा निर्बंध. तर आता आपण कलम 14 ते कलम 18 बघणार आहोत. त्याचा ते आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया की कलम 14 कशाच्या बाबतीत आहे. तर कलम 14 आहे कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, असं आपलं कलम 14 आहे. त्यानंतर आपलं कलम 15 आहे. कलम 15 आहे भेदभाव करण्यास बंदी. आणि आपली भेदभाव करण्यास बंदी आहे ती धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचे ठिकाण यावरून भेदभाव करण्यास बंदी आहे. त्यानंतर कलम 16 आहे ते आहे समान संधी मिळण्याबाबतचं. त्यानंतर कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी. कलम 18 आहे किताबे नष्ट करण्याविषयी. किताबे म्हणजे जे इंग्रज द्यायचे, राव बहादूर वगैरे असे जे काही किताबं होती जे इंग्रज द्यायचे ते रद्द करण्याविषयी कलम 18 आहे. तर आपल्याला हे कलम 14 ते कलम 18 आपल्याला व्यवस्थित आता डिटेल्समध्ये बघायचे आहेत. आपण एक एक कलम व्यवस्थित बघणार आहोत आणि कलम 14 पासून 18 पर्यंत जर आपला हा अभ्यास पूर्ण झाला तर आपल्या समानता हा टॉपिक पूर्ण होईल. तर आता आपण सुरू करूया कलम 14. आता कलम 14 आहे. कलम 14 मध्ये आहेत 2 मुद्दे. पहिला आहे की कायद्यापुढे समानता आणि दुसरा आहे कायद्याचे समान संरक्षण. आता हे जे आहे हे आहे कोणत्याही व्यक्तीस, म्हणजे हे फक्त भारतीयांना नाही, फक्त नागरिकांना नाही, तर हे सर्वांना आहे. म्हणजे जर फॉरेनर असतील तर त्यांनाही हे लागू होतं. म्हणजे आपण जे मूलभूत अधिकाराच्या बाबतीत मागच्या लेक्चरमध्ये जे बघितलं की काही मूलभूत अधिकार हे सर्वांना आहेत, काही फक्त नागरिकांना आहेत. तर कलम 14 जे आहे कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे फक्त भारतीयांना नाही, हे सर्वांना लागू आहे. त्यामुळे इथं काय लिहिले, कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारले जाणार नाही, असं आपलं कलम 14 म्हणतं. आता यामध्ये 2 मुद्दे आहेत. पहिला आहे कायद्यासमोर समानता किंवा कायद्यापुढे समानता आणि दुसरं आहे कायद्याचे समान संरक्षण. तर यामध्ये आता पहिलं काय आहे, तर पहिलं आहे कायद्यापुढे समानता आणि दुसरं आहे कायद्याचे समान संरक्षण. तर या दोन्हीमध्ये फरक आहे. फरक हा आहे की आता जेव्हा आपण कायद्यासमोर किंवा कायद्यापुढे समानता असं म्हणतो तर यामध्ये आपण कुठलीही व्यक्ती असेल किंवा कोणीही असेल, कुठली संस्था असेल, कोणीही असेल, तर हे कायद्यापुढे सगळेच्या सगळे समान आहेत आणि त्यामुळं कोणालाही कुठलाही विशेष अधिकार मिळणार नाही. म्हणजे जे जुन्या काळात आपल्याकडं जेव्हा राजशाही व्यवस्था होती तर तिथं आता राजा असेल किंवा राजाच्या इतर जे महत्त्वाचे लोक असतील तर त्यांच्या बाबतीत कायद्यापुढे ते समान नव्हते. म्हणजे त्यांनी काय केलं किंवा राजाने समजा काय केलं तर त्यांना त्याप्रमाणे शिक्षा होत नव्हती. त्यामुळं तिथं विशेष अधिकार होते. तर आता ते विशेष अधिकार नाही. त्यामुळं कायद्यापुढे सगळे समान आहेत, कोणतेही विशेष अधिकार कोणालाही नाही. याला आपण म्हणतो कायद्यासमोर किंवा कायद्यापुढे समानता. कायदा हा सगळ्यांना समान असेल, कायद्यापुढे सगळे समान असतील आणि सगळ्यांसाठी कायदा हा समान असेल, त्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, असं कायद्यापुढे समानता आपलं म्हणतं. आणि आता मग कायद्याचे समान संरक्षण काय आहे. आपण कायद्यासमोर समानता बघितलं की कायद्यापुढे समानता म्हणजे काय आहे, तर कायदा सगळ्यांसाठी समान असेल, सगळे लोक कायद्यासमोर समान असतील, कोणालाही कुठलेही विशेष अधिकार मिळाले जाणार नाहीत, हे आपण कायद्यापुढे समानता. आता कायद्याचे समान संरक्षण हे काय आहे, तर समान परिस्थितीमध्ये समान लोकांवरती समान कायदा लागू होईल आणि
सर्वांना कायद्याचे समान संरक्षण मिळेल. म्हणजे समजा आता एखादी सामान्य व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला कायद्याने काही संरक्षण दिलेले असतात. म्हणजे आपले जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिलेले असतात. समजा आता भाषण स्वातंत्र्य आहे किंवा समजा आता कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, तर ते सर्वसामान्य व्यक्तीला जितकं मिळेल तितकंच ते कुठल्याही इतर व्यक्तीला, मोठ्या पदावरच्या व्यक्तीला वगैरे पण सगळ्यांना मिळेल. म्हणजे जेवढं संरक्षण ते सामान्य व्यक्तीचं केलं जाईल कुठल्याही कायद्याने, तेवढंच सगळ्यांचंच केलं जाईल. म्हणजे तिथं कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. आणि हे विशेष अधिकार आहेत. म्हणजे आता समजा आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला भाषण करण्याचा अधिकार आहे, किंवा आपल्याला कुठल्याही पुस्तक किंवा कुठल्याही वक्तव्य प्रकाशित करण्याचा अधिकार आहेत, तर तो सर्वांना समान असेल. हा विशेष अधिकार आहे आपला आणि हा सर्वांना समान मिळेल. म्हणजे कायद्यापुढे समानतामध्ये विशेष अधिकार मिळणार नाहीत, पण कायद्याचे समान संरक्षणमध्ये विशेष अधिकार आहेत पण ते सर्वांना समान असतील. विशेष अधिकार आहेत ते सर्वांना समान, म्हणजे कायद्याचे समान संरक्षण. म्हणजे आपल्याला जर समजा आपण काही केलं तर आपल्याला जेवढं कायद्यापासून संरक्षण मिळतं, कायद्यामुळे संरक्षण मिळतं, ते सर्वांना समान प्रकारे मिळेल. तिथं मात्र कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. आता कायद्यापुढे समानता ही एक सकारात्मक, कायद्यापुढे समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे आणि कायद्याचे समान संरक्षण हे सकारात्मक आहे. आता हे नकारात्मक आणि सकारात्मक म्हणजे काय आहे, तर कायद्यापुढे समानता ही नकारात्मक आहे याचा अर्थ इथं काहीतरी नाकारलं जातं आणि म्हणून आपण त्याला नकारात्मक म्हणतो. नकारात्मक हे कुठल्याही वाईट अर्थाने किंवा संकुचित अर्थाने हा शब्द येत नाही. अधिकारांच्या प्रकारामध्ये नकारात्मक अधिकार आणि सकारात्मक अधिकार हे दोन्हीही असतात आणि ते दोन्हीही गरजेचे असतात. त्यामध्ये चांगला आणि वाईट किंवा संकुचित अर्थाने नकारात्मक नाही, तर त्याच्या स्वरूपामुळे ते नकारात्मक आहे असं आपण म्हणतो. नकारात्मक अधिकार हे सुद्धा गरजेचे असतातच. आता नकारात्मक म्हणजे नेमकं काय आहे, तर नकारात्मक म्हणजे इथं काहीतरी नाकारलं जातं म्हणून आपण त्याला नकारात्मक म्हणतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. नकारात्मकचा अर्थ काय, कुठला संकुचित अर्थाने, कमी महत्वाचा किंवा कमी दर्जाचा अशा अर्थाने नाही किंवा कुठल्या वाईट अर्थाने नाही. म्हणजे नकारात्मक शब्द आपण तसा बघितला तर नकारात्मक जरा निगेटिव्ह वेने कमी महत्वाचा किंवा वाईट आहे या अर्थाने वापरतो, पण नकारात्मक अधिकार हे त्या अर्थाने नाहीत. नकारात्मक अधिकाराचा अर्थ हा आहे की काहीतरी नाकारलं जाईल. मग आता काय नाकारलं जातंय, तर कुठलेही विशेष अधिकार नाकारले जातील कुठल्याही व्यक्तीसाठी. म्हणजे आता समजा भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे किंवा कोणी महत्वाची व्यक्ती आहे म्हणून आता कुठले विशेष अधिकार मिळणार नाहीत याचा तो अर्थ होतो. नकारात्मक आहे म्हणजे काय आहे, तर काहीतरी नाकारलं जातं. काय नाकारलं जात आहे, तर विशेष अधिकार नाकारले जातील, कोणाला तरी विशेष अधिकार मिळतील असं होणार नाही, म्हणून ही नकारात्मक आहे. नकारात्मकचा अर्थ हा फक्त होतो की काहीतरी नाकारलं जात आहे. आणि मग आता कायद्याचे समान संरक्षण हे सकारात्मक आहे. आता इथं सकारात्मक आहे म्हणजे काय आहे, तर इथं काहीतरी दिलं जातंय. नकारात्मकमध्ये काहीतरी नाकारलं जातं आणि सकारात्मकमध्ये काहीतरी दिलं जातं. आता इथं काय दिलं जातंय, तर कायद्याचे संरक्षण दिलं जाते. की आपण समजा भाषण करू, पण भाषण केलं म्हणून लगेच आता कोणावर टीका केली म्हणून लगेच आपल्याला उचलून जेलमध्ये टाकतील असं नाही. का नाही, तर आपल्याला संरक्षण दिले, आपल्याला संविधानाने संरक्षण दिलेलं आहे भाषण स्वातंत्र्याचं. पण ते अधिकार हे सर्वांना समान प्रकारे मिळतील. म्हणजे कायद्याचे समान संरक्षण म्हणजे इथं काय दिलं जातंय, तर इथं समान संरक्षण दिलं जातं म्हणून हा सकारात्मक आहे. नकारात्मक आणि सकारात्मकचा अर्थ हा होतो. तर कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे आपलं कलम 14चा अर्थ आहे. आता कलम 14मुळे अजून एक कन्सेप्ट तयार होते ज्याला आपण म्हणतो कायद्याचे राज्य. तर आता आपण बघू कायद्याचे राज्य. आता कायद्याचे राज्य ही एक संकल्पना आहे आणि याचे एक हे महत्वाचे राजकीय विचारवंत होते, त्यांचं नाव आहे A.V. डायसी आणि त्यांनी ही पहिल्यांदा त्यांनी मांडली नाही, पण ही त्यांच्यामुळे प्रसिद्ध झालेली आहे. आता कायद्याचे राज्य याचा अर्थ काय, तर कायदा हाच सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे आता राज्य कोणाचं आहे, कोणाचा रूल आहे, तर आता जुन्या काळामध्ये आपल्याकडे राजेशाही व्यवस्था होती, तेव्हा मग रूल कोणाचा आहे, राज्य कोणाचं आहे, तर राजाचं राज्य होतं. आता कोणाचं आहे, तर आता कायद्याचं आहे, सरकारचं नाही. कायद्याचे राज्य आहे, कायदा सर्वश्रेष्ठ आहे, सरकार किंवा संसद नाही, तर कायदा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आपण त्याला कायद्याचे राज्य असं म्हणतो. आता हे कायद्याचे राज्य ही एक महत्त्वाची संकल्पना आलेली आहे. म्हणजे आधुनिक काळामध्ये तर ही खूप जास्त महत्त्वाची संकल्पना झालेली आहे. तर आता कायद्याचे राज्य हे म्हणजे नेमकं काय आहे, तर कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे, कायद्यापुढे कोणी मोठं नाही, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, याचा अर्थ हा कायद्याचे राज्य आहे. आता याच्यासाठी काही तत्व आहेत की
कायद्याचे राज्य असणं म्हणजे नेमकं काय आहे. तर याच्यासाठी मग तत्व आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तत्व काय, तर कायद्यापुढे सर्व लोक समान असतील. इथं कोणी विशेषाधिकार नाही किंवा सर्व लोकच असं नाही, तर सरकार पण कायद्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणतंही पद नाही, कोणतीही व्यक्ती नाही, कोणती संस्था नाही, कोणती संघटना नाही, कोणीही नाही, कोणता धर्म नाही, कोणताही धर्मग्रंथ नाही. सर्वश्रेष्ठ कोण आहे, तर कायदा सर्वश्रेष्ठ आहे. हे त्या कायद्याचे राज्य या तत्वाचं पहिलं तत्व आहे, की कायद्याचे राज्य असण्याचा पहिलं तत्व म्हणजे कायद्यापुढे सर्व लोक समान असतील. दुसरं हे की सरकारकडे किंवा जे समजा शासक आहे त्यांच्याकडे कोणतेही मनमानी अधिकार नसतील. म्हणजे आलं त्यांच्या मनात. जुन्या काळामध्ये हे होतं की राजा आहे, राजाला वाटलं कोणाला शिक्षा द्यायची आहे तर राजा देऊन टाकेल शिक्षा. तर तसं नाही, आता मनमानी कारभार चालणार नाही आणि कायद्याचा भंग केल्याशिवाय शिक्षा होणार नाही. कायद्याचा भंग झाल्यानंतरच ज्या कायद्याचा भंग झाला आहे त्या कायद्यासाठीचीच शिक्षा द्यायची आहे. म्हणजे एक कायद्याचा भंग केला म्हणून दुसऱ्या कायद्याची पण शिक्षा द्यायची नाही. ज्या कायद्याचा भंग केला आहे त्याच कायद्याची फक्त शिक्षा द्यायची आहे. आणि जे कायदे समजा आता जेव्हा एखादी गोष्ट होत असेल तेव्हा जी शिक्षा असेल तर तीच शिक्षा द्यायची आहे. म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने, ज्याला आपण रेट्रोस्पेक्टिव्हली असं म्हणतो, तर रेट्रोस्पेक्टिव्हली शिक्षा द्यायची नाही. हे एक महत्त्वाचं तत्व आहे. आणि कायदे हे व्यवस्थित लिहिले गेलेले असल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये संदिग्धता नसली पाहिजे, त्याच्यामध्ये ॲम्बिग्युटी नसली पाहिजे. आता हे काय आहे, तर हे असं की जर समजा आता एखादी गोष्ट समजा गुन्हा नाही आहे पण ती आता गुन्हा जाहीर केली, तर आता गुन्हा जाहीर केल्यानंतर आतापासून पुढं ती लागू होईल. म्हणजे आत्ता गुन्हा जाहीर करून काल ती गोष्ट ज्यांनी केली होती त्यांना शिक्षा द्यायची नाही. कारण जर असं समजा झालं तर आता असं मग कोणाला पण कुठंही कसंही जेलमध्ये टाकता येईल. म्हणजे ती मनमानी झाली. तर मनमानी हे कायद्याच्या राज्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळं शिक्षेच्या बाबतीत या महत्त्वाच्या तरतुदी आहेत की एकतर कायद्याचा भंग झाला तरच शिक्षा द्यायची. ज्या कायद्याचा भंग झाला आहे त्याच कायद्याचा भंग झाल्यासाठी जी शिक्षा असेल तीच द्यायची फक्त. आणि कोणताही कायदा हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, आधीच्या तारखेपासून लागू होणार नाही. याचं एक आपल्याकडे उदाहरण होतं की निर्भया जे प्रकरण झालं 2012 साली, तर त्याच्यामध्ये जो एक रेपिस्ट होता त्याचं वय 18पेक्षा कमी होतं आणि फक्त काही दिवसांनी कमी होतं. पण त्यामुळं त्या अल्पवयीन गुन्हेगाराला अल्पवयीनचाच दर्जा मिळाला. त्याच्यानंतर रिमांड होमनंतर ते सुटका झालेली आहे. त्याच्यासाठी खूप आंदोलन झालं की एवढा गंभीर गुन्हा करणाऱ्याला एवढ्या कमी वर्षाच्या कालावधीनंतर सोडणार का. पण ते सोडावंच लागलं असतं. त्याच्यानंतर समजा कायदा बदलला तरीही जेव्हा गुन्हा झालेला आहे तेव्हाचाच कायदा लागू होत असतो. त्यामुळं हे आपल्याकडे एक उदाहरण होतं त्याचं की जेव्हा पूर्वलक्षी प्रभावाने कायदा लागू होत नाही, म्हणजे निर्भया प्रकरण झाल्यानंतर कायदा बदलला तर तो बदलल्यानंतर लागू होईल. निर्भयाच्या प्रकरणात तो लागू झालाच नसता. तर हे एक उदाहरण आहे की कोणताही कायदा हा पूर्वलक्षी प्रभावाने रेट्रोस्पेक्टिव्हली लागू होणार नाही. हे कायद्याचं राज्याचे एक महत्त्वाचे तत्व आहे. आणि तिसरं हे की सत्तेचं विभाजन. हे एक महत्त्वाची गोष्ट असते की सत्ता विभाजन जनरली आपल्याकडे असतं. ते कुठलं असतं, तर ते असतं की आपल्याकडं कार्यकारी व्यवस्था म्हणजे सरकार, कायदेकारी व्यवस्था म्हणजे आपली संसद, न्यायव्यवस्था यांचं सेपरेशन, यांचं विभाजन. तर हे एक महत्त्वाचं तत्व आहे कायद्याचे राज्य याचं. आता आपण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आपण कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान आहे असं म्हणतो. पण यामध्ये आता व्यक्ती म्हणजे काय, तर व्यक्तीमध्ये आता फक्त ह्युमन येत नाहीत, तर इथं आता वेगळ्या वेगळ्या येतात. तर ते काय येतात, तर पहिलं तर आपण जे म्हणतो की नैसर्गिक व्यक्ती, लिगल पर्सन आपण जसं म्हणतो कायदेशीर व्यक्ती, त्या कायदेशीर व्यक्तीमध्ये दोन गोष्टी येतात. पहिलं येतं नैसर्गिक व्यक्ती. नैसर्गिक व्यक्तीमध्ये व्यक्ती येतात म्हणजे माणूस येतो, आपण येतो. त्यानंतर दुसरं असतं ज्युरिडिकल पर्सन. म्हणजे एक येतं नॅचरल पर्सन, दुसरं येतं ज्युरिडिकल पर्सन. यामध्ये आता कोणत्याही संस्था, संघटना किंवा समुदाय, म्हणजे ज्या ज्या संस्था आपण रजिस्टर करतो, म्हणजे आता समजा बँक जरी असेल तर ती पण एक लिगल पर्सनच असते. तर अशा वेळी जे काही ज्युरिडिकल संस्था, संघटना किंवा समुदाय, कुठलाही ग्रुप, हे सगळे कोण असतात, तर हे पण पर्सन म्हणूनच ट्रीट केले जातात. कायद्याच्या दृष्टीत हे पण पर्सनच असतं. म्हणजे भले ती व्यक्ती नाही आहे, संस्था आहे, पण संस्था ही सुद्धा लिगल पर्सनच असते. तर ती गोष्ट त्यांना पण लागू होते. त्यामुळे जे जे व्यक्तीला अधिकार दिलेले आहेत
की भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संस्था किंवा संघटना यांना पण मिळतं. दुसरं हे की नैसर्गिक गोष्ट जी असेल ती नैसर्गिक गोष्ट म्हणजे आता समजा प्राणी, नदी, जंगल हे आता तसं बघायला गेलं तर निर्जीव आहेत, म्हणजे जंगल निर्जीव आहे, प्राणी सजीव आहेत. तर यांना पण व्यक्ती म्हणून दर्जा दिला जाऊ शकतो. आणि 2014 साली महत्त्वाचा खटला झाला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की प्राण्यांना सुद्धा कलम 21 लागू होतो. हा 21 लागू कशाच्या जोरावर होतो, आपण कलम 21 अजून बघितलेला नाही, पण 21 कशाच्या जोरावर लागू होतं तर प्राणी हे ज्युरिडिकल पर्सन आहेत, त्यामुळे त्यांना लीगल पर्सन आहेत, कायदेशीर व्यक्ती आहेत. भलेही ते माणूस नाहीत पण तरीही व्यक्ती म्हणून कायदेशीर भाषेत ते व्यक्तीच असतात. तर हे आपण लीगल पर्सन बघितलं. लीगल पर्सनमध्ये माणूस तर येतोच, आपण येतोच, पण त्यामध्ये संस्था, संघटना किंवा समुदाय किंवा इतर पण गोष्टी येऊ शकतात, जसं की नदी पण येऊ शकेल, जंगल पण येऊ शकेल, प्राणी पण येऊ शकतील. तर हे सगळं लीगल पर्सनमध्ये येतं. आपण पण लीगल पर्सनमध्ये आहोत, पण फक्त व्यक्ती असं नाही. म्हणजे आता समजा एखादी संस्था असेल तर त्या संस्थेला पण भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचे सगळे अधिकार असतात. ते कशाच्या जोरावर असतात तर ती संस्था पण लीगल पर्सन असते, तर याच्या जोरावरती हे अधिकार असतात. आता आपण कलम 14 विषयी बघितलं की कलम 14चे अधिकार काय काय आहेत, कलम 14चे इतर महत्त्वाच्या माहिती काय आहेत. त्यानंतर आपण कायद्याचे राज्य बघितलं, आता हे लीगल पर्सन बघितलं. आता मूलभूत अधिकारांचा अभ्यास करताना आपण अभ्यास कसा करायचा आहे तर मूलभूत अधिकार बघितल्यानंतर त्याच्यावरती असलेले निर्बंध किंवा त्याच्यामध्ये असलेले अपवाद बघायचे आहेत. तर आता आपण बघू की कलम 14चे अपवाद. आता कलम 14चे अपवाद, आपण कलम मूलभूत अधिकाराच्या सगळ्या कलमांचा अभ्यास कसा करणार आहे तर कलम, त्याच्यानंतर त्याच्याविषयीची माहिती आणि त्याचे अपवाद. तर आता कलम 14चे अपवाद आपल्याला बघायचे आहेत. कलम 14मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला अपवाद आहे ते म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल. आता राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना जे कलम 14चे अपवाद आहेत ते जरा समान प्रकारचे आहेत, त्यामुळे हे दोन्ही एकत्र लिहिलेले आहेत. तर राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे ते पदावर असताना त्यांनी जी काही कृती केलेली असेल त्या कृतीच्या विरोधात कुठलीही फौजदारी किंवा दिवाणी ॲक्शन, खटला काहीही करता येत नाही. त्याविषयी त्यांच्याकडे इथं असमानता झाली. म्हणजे आता हे कलम 14ला पद आहेत म्हणजे काय तर आता हे असमान आहेत. मग असमान आहेत म्हणजे काय आहे तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांनी त्यांच्या कार्यकाळात जी काही कृती केलेली असेल त्या कृतीविरुद्ध दिवाणी, फौजदारी खटले करता येत नाहीत, असं असमानता दिलेली आहे. त्याचे न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते, पण ते व्यक्तिशः जबाबदार मानले जाणार नाहीत. व्यक्तिशः जबाबदार म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आपले कार्य पार पाडताना केलेल्या कृतीसाठी त्यांना काही शिक्षा, खटला वगैरे करता येणार नाही. पण आता महाभियोगाच्या खटल्यामध्ये त्यांना उत्तरदायी मानलं जाईल, कारण महाभियोग त्यांना पदावरून हटवण्यासाठी आहे. मग पदावरून हटवण्यासाठी त्यांची कृती जर समजा बेकायदेशीर असेल तर त्यासाठी त्यांना कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांना उत्तरदायी मानलं जाईल, पण ते फक्त तेव्हाच. इतर वेळी आपल्या पदावर असताना त्यांनी जे काही कृती केलेली असेल तर त्या कृतीसाठी त्यांना खटला वगैरे करता येणार नाही. दुसरं हे की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या विरोधात पदावर असताना अटक वॉरंट काढता येत नाही किंवा त्यांना समन्स बजावता येत नाही, हे पण असमान झालेलं आहे. त्यानंतर दिवाणी खटला जर करायचा असेल तर तो कसा करता येतो तर तो करता येतो त्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना सूचना दिल्यानंतर 2 महिन्यांनी ॲक्शन घेता येते. म्हणजे जर आता समजा दिवाणी खटला करायचा असेल तर काय करता येईल तर करता हे येईल की राष्ट्रपतींना किंवा राज्यपालांना त्याची सूचना दिली जाईल की असा असा दिवाणी खटला तुमच्याविरुद्ध केला जाऊ शकतो किंवा असा असा दिवाणी खटला तुमच्याविरुद्ध आहे असं. त्यानंतर 2 महिन्याने त्याच्यावरती कारवाई करता येते. 2 महिने कारवाई करता येत नाही, हे पण असमानता आहे. त्यानंतर पुढची असमानता काय आहे तर संसदचे सदस्य म्हणजे खासदार किंवा राज्य विधानमंडळाचे सदस्य म्हणजे आमदार यांनी जर त्यांच्या सभागृहात, म्हणजे आता समजा संसदेच्या सदस्यांनी, समजा लोकसभेचा सदस्य आहे त्यांनी लोकसभेच्या मध्ये किंवा राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांनी राज्यसभेमध्ये कुठलंही वक्तव्य जर केलं किंवा तिथं जे काय बोलतील ते किंवा ते मतदान करतील तर त्याविरुद्ध न्यायालयात खटला करता येत नाही. तर हे त्यांना मिळालेले विशेष अधिकार आहेत की सभागृहामध्ये ते काय पण बोलू शकतील किंवा काय पण कृती करू शकतील. पण याचा अर्थ हा नाही की त्याच्यावरती ॲक्शन होणारच नाही. ॲक्शन होईल पण ते त्या सभागृहाचे जे अध्यक्ष असतील ते घेतील. खटला करता येणार नाही. किंवा समजा आमदार आहेत, आमदारांनी त्यांच्या विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये
जर काही वक्तव्य केलं किंवा काही मतदान केलं तर त्याविरुद्ध आपण खटला करता येत नाही. ॲक्शन होणार नाही असं नाही, पण खटला करता येणार नाही. हे एक विशेष अधिकार त्यांना मिळालेला आहे, म्हणजे हे पण असमान आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे परकीय शासक, संयुक्त राष्ट्रांचे दूत किंवा इतर देशांचे दूत. आता यांना असते एक इम्युनिटी ही असते की त्यांच्यावरती कारवाई होणार नाही. मग ही असते कारवाईपासून इम्युनिटी आहे, तर त्याला डिप्लोमॅटिक इम्युनिटी असं म्हणतात. हे डिप्लोमॅटिक इम्युनिटीमुळं त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही, दिवाणी फौजदारी कारवाई केली जात नाही. म्हणजे हे काय झालं तर तिथं इतर कोणी असतं तर कारवाई झाली असती, पण आता कारण की ते डिप्लोमॅट आहेत त्यांना डिप्लोमॅटिक इम्युनिटी लागू होते आणि त्यामुळं त्यांच्यावरती कारवाई होत नाही. म्हणजे इथं पण असमानता झाली, म्हणजे असमानतेला हे पण अपवाद आहेत. आणि त्याच्यानंतर आता चौथा अपवाद आहे ते म्हणजे कलम 31C हा आपल्या कलम 14ला अपवाद आहे. आणि हे काय आहे आता तर कलम 14चा भंग केला जाऊ शकतो कलम 31C नुसार. कलम 31C असं सांगतं की 39B आणि 39C मधल्या तरतुदींची पूर्तता करण्यासाठी कलम 14चा भंग झाला तरी चालेल. त्यामुळे अपवाद कोण आहे? अपवाद 31C आहे. कलम 14ला अपवाद कोण आहे? 31C. आणि 31Cच्या म्हणण्यानुसार 39B आणि 39C हे मार्गदर्शक तत्व हे कलम 14पेक्षा जास्त महत्त्वाची आहेत. त्यामुळं 39B आणि 39C यांची पूर्तता करण्यासाठी 14 मोडला तरी चालतो. त्यामुळं 14ला अपवाद कोण आहे? 31C किंवा 31C नुसार 39B आणि 39C हे अपवाद आहेत. आता हे जरा थोडंसं मार्गदर्शक तत्वांचा विषय येतो इथं. 39B आणि 39C हे मार्गदर्शक तत्व आहेत, त्यामुळे याच्याविषयी डिटेल्स आपण मार्गदर्शक तत्वांमध्ये पण बघणार आहोत. आत्ता फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की कलम 14ला अपवाद कोण आहे तर 31C आहे किंवा 31C नुसार 39B आणि 39C हे अपवाद आहेत. तर अपवादमध्ये आपण कोण कोण बघितलं की राष्ट्रपती आणि राज्यपाल. दिवाणी फौजदारी कारवाई करता येणार नाही. दिवाणी कारवाई करायच्या आधी 2 महिन्याची नोटीस द्यावी लागेल. पदावर असताना कृतीसाठी कुठलाही खटला करता येणार नाही आणि अटक वॉरंट काढता येणार नाही, समन्स काढता येणार नाही. त्याच्यानंतर पुढचा अपवाद आपण काय बघितला तर पुढचा अपवाद होता की आमदार किंवा खासदार हे जेव्हा विधानसभेमध्ये, विधान परिषदमध्ये किंवा लोकसभा, राज्यसभा जिथं ज्याचे सदस्य असतील ते तिथं केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावरती खटला करता येत नाही. कारवाई होणार नाही असं नाही, पण ते कारवाई कोण करतील? अध्यक्ष करतील, पण त्याच्यावरती खटला करता येणार नाही. त्याच्यानंतर पुढचं काय आहे तर डिप्लोमॅटिक इम्युनिटी. जे परकीय देशाचे दूत आहेत, परकीय देशांचे प्रमुख आहेत किंवा इतर जे संयुक्त राष्ट्रांचे, युनायटेड नेशन्सचे वगैरे जे काही अधिकारी असतील तर त्यांना डिप्लोमॅटिक इम्युनिटी असते, तर त्यानुसार त्यांच्यावरती पण कारवाई होणार नाही. ते पण कलम 14ला अपवाद आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचा अपवाद कोण आहे तर 31C नुसार कलम 14चा भंग केला तरी चालेल जर 39B आणि 39Cची पूर्तता करायची असेल तर. म्हणजे अपवाद कोण झालं? 31C झालं. कलम 14 मोडला तरी चालतो 39B आणि 39C यांची पूर्तता करण्यासाठी. त्यामुळं 39B 39C हे पण कलम 14ला अपवाद आहेत, पण असं कोण सांगतं? 31C सांगतं. त्यामुळं कलम 14ला अपवाद कोण आहे? 31C आहे किंवा 39B आणि 39C आहे, तर हे पण कलम 14चे अपवाद आहेत. आता हे झालं आपलं कलम 14. कलम 14 झालेला आहे. आपल्याला 15, 16, 17 आणि 18 बघायचे आहेत अजून. तर आता आपण बघू कलम 15. आता आपला कलम 15 आहे, तो कलम 15 आहे भेदभाव करण्यास बंदी. आता आपल्या या तरतुदीमध्ये 3 मुद्दे आहेत, 3 तरतुदी आहेत, तर त्या 3 तरतुदी आपल्याला कलम 15 मधल्या बघायच्या आहेत. पहिली आहे की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचं ठिकाण यावरून भेदभाव केला जाणार नाही. कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचे ठिकाण याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे समजा आता कुठल्या व्यक्तीचा धर्म काहीतरी आहे म्हणून भेदभाव केला जाणार नाही, किंवा धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचे ठिकाण. दुसरी तरतूद ही आहे की वरील कारणामुळे म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचे ठिकाण यामुळं दुकाने, सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल, करमणुकीची ठिकाणे, रस्ते, विहिरी इत्यादी बाबत भेदभाव करता येणार नाही.
आता हे जरा थोडंसं यायचं कारण म्हणजे आपली व्यवस्था, आपल्याकडे जाती व्यवस्था होती आणि जाती व्यवस्थेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बंधनं होती की जातींनी, काही विशिष्ट जातींनी कुठेतरी यायचं नाही, चालायचं नाही रस्त्यावरून, विहिरीवर पाणी भरायचं नाही असे काही, किंवा हॉटेलमध्ये त्यांना प्रवेश नाही, अशा प्रकारच्या काही तरतुदी होत्या. आता त्या थांबवण्यासाठी म्हणजे धर्म, वंश, लिंग, जात, जन्माचे ठिकाण याच्यावरून दुकाने, सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल, करमणुकीची ठिकाणे, रस्ते, विहिरी यांच्यावरती प्रवेशाला मर्यादा किंवा त्यांना त्याचा उपभोग न घेऊ देणं हे करता येणार नाही. पण आता एक गोष्ट ही पण लक्षात ठेवायची आहे की आता इथं दुकाने, सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल, करमणुकीची ठिकाणे, रस्ते, विहिरी इत्यादी असं लिहिले, म्हणजे फक्त इथंच भेदभाव करता येणार नाही का? म्हणजे आता इथं समजा गार्डन लिहिलेलं नाही आहे तर मग गार्डनमध्ये भेदभाव करता येईल का? किंवा समजा दुसरं एखादी बिल्डिंग आहे तिथं करता येईल का? तर असं नसतं. इथं काय आहे की कायद्याचा उद्देश काय आहे? उद्देश आहे की जो भेदभाव झालेला आहे आपल्या संस्कृतीमुळे तो थांबवणे हा भेदभाव आहे. तर तो थांबवण्यासाठी मग जिथं जिथं हे बंदी करण्यासाठी जे काही जबाबदार असेल तिथं तिथं ते थांबवले जाईल. तर त्यामुळं फक्त एवढं लिहिलं आहे, हॉटेलच लिहिलं आहे म्हणजे फक्त हॉटेलच असं नाही, तर त्या त्या प्रकारचे जे कुठं कुठं बंदी होईल तर ते थांबवणे उद्देश आहे. त्यामुळं फक्त दुकानं किंवा फक्त हॉटेल असं नाही, तर जिथं जिथं हा भेदभाव होईल तिथं तिथं तो थांबवला जाईल. ही आपल्या कलम 15ची दुसरी तरतूद आहे. त्यानंतर आता कलम 15ची तिसरी तरतूद ही आहे की महिला आणि बालकांच्या बाबतीत विशेष तरतुदी करता येतील. आता हे असायचं कारण म्हणजे पुन्हा आपली संस्कृती, आता आपली जी संस्कृती होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पितृसत्ताक होती किंवा पितृसत्ताक आहे. आपली संस्कृती पितृसत्ताक आहे. आणि आहे म्हणायचं कारण हे आहे की अजून जर समजा आपलं बघितलं, आपल्या संसदेमध्ये आजपर्यंत स्त्रियांचं प्रमाण कधीही 50% लोकसंख्या असून कधी 14-15%च्या वरती आपण गेलेलो नाही. किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश आहेत त्यापैकी एक महिला आहे, उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांमध्ये एक महिला आहे, किंवा सगळीकडे असंच चालू आहे. त्यामुळं आपली व्यवस्था अजून पितृसत्ताकच आहे. तर त्यामुळं जे काही आपण आत्तापर्यंत केलं होतं की आपण स्त्रियांना शिक्षण दिलं नाही, शिक्षण व्यवस्थामध्ये प्रवेश दिले नाहीत, आणि त्यामुळं जे काही पैसे कमवण्याची साधनं होते ती पण आपण उपलब्ध होऊ दिलेली नाही. त्यामुळं आता आता आपल्याला जरा थोडीशी ती परिस्थिती बदलण्यासाठी काही ॲक्शन्स घ्याव्या लागतात, ज्याला आपण अफर्मेटिव्ह ॲक्शन्स असं म्हणतो. तर त्या अफर्मेटिव्ह ॲक्शन्स घेण्यासाठीचे अधिकार मात्र संसदेला दिलेले आहेत. तर ती ही आपली तिसरी तरतूद आहे. की पहिली तरतूद आहे धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माच्या ठिकाणी यावरून भेदभाव करणार नाही. दुसरं आहे की सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी केली जाणार नाही, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माच्या ठिकाणी यावरून. तिसरी तरतूद आहे की महिला आणि बालकांच्या बाबतीत काही विशेष तरतुदी मात्र करता येतील. हा कशाचा भाग आहे? हा अफर्मेटिव्ह ॲक्शनचा भाग आहे. आणि चौथे आहे की आर्थिक मागास वर्गासाठी काही विशेष तरतुदी करता येतील, पण हे नंतर केलेलं आहे घटना दुरुस्ती करून. 103वी घटना दुरुस्ती होती ज्यामध्ये हे आर्थिक मागास वर्गासाठी विशेष तरतुदी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड असं जो वर्ग असेल त्यांच्यासाठी काही तरतुदी करता येतील. आता हे झालं कलम 15च्या तरतुदी. कलम 15मध्ये काय काय आहे? भेदभाव करण्यास बंदी. भेदभाव कशा कशाच्या वरती बंदी आहे? धर्म, वंश, जात, लिंग, जन्माचे ठिकाण. त्यानंतर यातली दुसरी तरतूद काय आहे? तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाला किंवा त्याचा उपभोग घेण्यास बंदी करता येणार नाही. आणि तिसरी तरतूद काय आहे? तर महिला आणि बालकांच्या बाबतीत काही विशेष तरतुदी करता येतील. आणि त्यानंतर 103व्या घटना दुरुस्तीने काय केले? तर जे आर्थिक मागास आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करता येतील. आता आपण बघितलं हे कलम. आता त्याचा काय बघायचं आहे? तर त्याचा बघायचा आहे अपवाद किंवा निर्बंध. तर कलम भेदभाव करण्यास बंदी आहे, पण सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतुदी करता येतील, हा अपवाद आहे. म्हणजे भेदभाव करता येणार नाही, पण हा काही बाबतीत हा भेदभाव करता येईल. कशासाठी करता येईल? तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी करता येतील. दुसरं आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतुदी करता येतील. आणि तिसरं आहे की बालके आणि महिला यांच्या बाबतीत विशेष तरतुदी करता येतील. आता हा कशाचा भाग आहे? तर हा अफर्मेटिव्ह ॲक्शनचा भाग आहे. की आपण जे काही आपल्या संस्कृतीमुळे केलेल्या चुका आहेत त्यांची जरा दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला काही विशेष तरतुदी करणं भाग असतं. तर त्याचा भाग म्हणून हे कलम 15मध्ये अपवाद आलेले आहेत. आता हा झाला आपला कलम 15. आता अजून आपल्याला कलम 16, 17 आणि 18 बघायचं आहे. तर आता आपण बघू की कलम 16.
आता कलम 16 कशाचा आहे तर संधीची समानता आहे. आता समानतामध्ये संधीची समानता पण आहे. संधीची समानता कशासाठी आहे तर प्रत्येक वर्गाला स्वतःचा उत्कर्ष साधण्यासाठी समान संधी मिळावी म्हणून ही संधी मिळण्यासाठीची व्यवस्था म्हणून हे कलम आपलं 16 आहे. तर यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मठिकाण यावरून भेदभाव करता येणार नाही असं आपलं कलम 16 सांगतं. आता संधीची समानता मिळण्यासाठी हे गरजेचे का आहेत तर आतापर्यंत आपल्या संस्कृतीने हेच केलेलं आहे की विशिष्ट जाती आणि सर्व स्त्रिया तर सर्वच पण विशिष्ट जातींना मग बंदी केलेली आहे. म्हणजे पैसा मिळवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी किंवा नोकऱ्यांसाठी किंवा शिक्षणासाठी बंदी केलेली आहे. त्यामुळे ती बंदी थांबवली पाहिजे आणि ती बंदी थांबवल्यानंतर समान संधी मिळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे हे कलम आपल्या गरजेचं आहे. आता याला अपवाद काय तर काही नोकऱ्यांच्या बाबतीत वास्तव्य ही अट असू शकते. म्हणजे जन्माच्या ठिकाणावरून भेदभाव करायचा नाही पण वास्तव्य म्हणजे काही वर्ष वास्तव्य केलं तरच नोकरी मिळू शकेल अशी अट ठेवता येऊ शकते. त्यानंतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये तसं बघायला गेलं तर हा भेदभाव होतोय की जातीवरून किंवा धर्मावरून हा भेदभाव होईल. जातीवरून सोयी जास्ती असतं. तर हा भेदभाव मग मात्र कसा चालतोय तर हा भेदभाव चालण्याचं कारण हा अफर्मेटिव्ह ॲक्शनचा भाग आहे की जे आपण ज्या इतिहासांच्या चुका केलेल्या आहेत त्याची भरपाई करण्यासाठी मग हे विशेष तरतुदी म्हणून ह्या आरक्षण देता येईल. म्हणजे इथं जरा थोडासा भेदभाव होतोय पण हा भेदभाव कशासाठी आहे अफर्मेटिव्ह ॲक्शनचा भाग आहे म्हणून हे. आणि त्यानंतर आता तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे धार्मिक संस्थांमध्ये त्याच धर्माची व्यक्ती अशी अट असू शकते. आता धार्मिक संस्था असतील म्हणजे समजा आता प्रत्येक धर्माला त्यांच्या त्यांच्या संस्था असतात. म्हणजे आता हिंदू असतील तर मंदिर असतील, मुस्लिम असतील तर मस्जिद असतील किंवा शीख असतील तर गुरुद्वारा असतील असं प्रत्येकाचं असेल. तर आता त्या त्या धर्माच्या संस्थेमध्ये म्हणजे आता मंदिराचा ट्रस्ट असेल तर त्यामध्ये फक्त हिंदूच व्यक्ती असू शकेल अशी तरतूद करता येते. किंवा मस्जिदीचं ट्रस्ट असेल तर तिथं पण मस्जिदमध्ये फक्त मुस्लिमच असतील. म्हणजे तिथं बघायला गेलं तर हे धर्माच्यावरून भेदभाव होतोय की मस्जिदीच्या ट्रस्टमध्ये फक्त मुस्लिमच, हिंदूंच्या ट्रस्टमध्ये फक्त हिंदूच किंवा जे शीख आहे त्यांच्या ट्रस्टमध्ये फक्त शीखच. तर हे करता येतं. आणि आता जो वाद चालू आहे वक्फ बोर्डाचा तर तो वाद बेसिकली याच्यावर चालू आहे की इथं नॉन मुस्लिमला पण प्रवेश दिलेला आहे. पण तोच तर वाद आहे की मग बाकीच्या धर्मांच्या ज्या काही ट्रस्ट आहेत त्यांच्यामध्ये फक्त त्याच धर्माचे व्यक्ती आहेत तर मग वक्फमध्ये का असं बाकीच्या धर्माच्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. तर हा जो वाद चालू आहे तर तो चालायचं कारण हेच आहे. पण इथं हे आहे की धार्मिक संस्थांमध्ये त्याच धर्माच्या व्यक्ती असल्या पाहिजेत अशी अट ठेवता येते. आणि याचं कारण लॉजिकल हे आहे की आता प्रत्येक धर्माच्या काही त्यांच्या त्यांच्या काही परंपरा असतात किंवा काही त्या त्या धर्मामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात जे त्याच धर्माच्या व्यक्ती असल्या तर ते चांगल्या प्रकारे केल्या जाऊ शकतं. त्यामुळे हा भेदभाव तिथं आहे की त्या त्या धर्मांच्या ज्या ट्रस्ट आहेत त्याच्यामध्ये त्याच धर्माची व्यक्ती असावी असं बंधन किंवा अशी अट आहे आणि ती पाळली पण जाते आपल्याकडं. मग तसं बघायला गेलं तर हा धर्माच्या आधारावर भेदभाव आहे पण तो करणं गरजेचं आहे. त्यामुळे तो करण्यासाठी इथं अपवाद दिलेला आहे. त्यामुळे कलम 16ला हा अपवाद दिलेला आहे. आता हा झाला आपला कलम 16. आता आपल्याला अजून कलम 17 आणि कलम 18 बघायचं आहे. आता कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट कुठली आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथं अस्पृश्यता शब्दाचा जो अर्थ आहे तो शब्दशः नाही आहे. शब्दशः नाही म्हणजे काय आता स्पर्श करणं पण आता स्पर्श करण्याचा नाही आता समजा कोणाला स्पर्श केलेलं आवडत तर मग असं नाही आहे की स्पर्शाचा अर्थ हा नाही आहे की स्पर्शच करणे. इथं जो अर्थ अपेक्षित आहे तो म्हणजे सामाजिक बहिष्कार. आता जो जाती व्यवस्थेमुळे जे आपल्याकडे अस्पृश्यता बंदी आली होती, अस्पृश्यता व्यवस्था आली होती त्या अस्पृश्यता व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. आणि अस्पृश्यता जी परंपरा आहे ती फक्त स्पर्शापुरती मर्यादित नाही. म्हणजे आता सार्वजनिक ठिकाणी येण्यास बंदी, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास बंदी, सार्वजनिक वस्तू वापरण्यास बंदी. तर हे जे होतं त्या विरोधात हे आलेलं आहे. त्यामुळे अस्पृश्यताचा अर्थ शब्दशः न घेता जी आपली अस्पृश्यता प्रथा होती त्यामध्ये जो सामाजिक बहिष्कार होता तो बहिष्कार घालवण्यासाठी किंवा त्या बहिष्कारावर बंदी घालवण्यासाठीच्या तरतुदी आहेत. शब्दशः अस्पृश्यता नाही तर जो सामाजिक बहिष्कार आहे त्यासाठीचे हे आहे. आणि आता इथं यासाठी एक कायदा केलेला आहे. या कायद्याचं नाव सुरुवातीला वेगळं होतं 1955 साली हा कायदा. याचं नाव बदलून काय झालेलं आहे तर
नागरी हक्क संरक्षण कायदा हे झालेला आहे. तर आता यानुसार सार्वजनिक ठिकाणी उपासना करण्याचा, दुकाने किंवा उपाहारगृह, प्रवेश किंवा रुग्णालय, वसतिगृह, हॉस्टेल्स वगैरे इतर जे काय असेल, म्हणजे फक्त आता एवढंच नाही तर अशाच प्रकारचे सगळे, म्हणजे आता समजा इथं गार्डन लिहिलेलं नाही तर गार्डनमध्ये पण प्रवेश आहे, शाळांमध्ये पण प्रवेश. तर तिथं मात्र हे जे आपली जाती व्यवस्थेमुळे जे आलेली प्रथा आहे त्याच्यावरती बंदी म्हणून हे अस्पृश्यता आहे. अस्पृश्यताचा अर्थ शब्दशः न घेता जो सामाजिक बहिष्कार घातला जात होता त्याच्यावरती बंदी म्हणून हे अस्पृश्यता कलम आलेलं आहे. तर हे आपलं अस्पृश्यतेच्या संबंधीचं हे कलम आहे. आता जे कायदे बनवता येतात, म्हणजे त्यासाठी हे कायदे बनवलेले आहेत. मूलभूत अधिकारांची पूर्तता करण्यासाठी संसदेला कायदे बनवता येतात, त्यामध्ये ह्याच्याविषयीचे कायदे बनवलेले आहेत. आणि आता अस्पृश्यता बंदीला कुठला अपवाद नाही. अस्पृश्यता पाळणं हा गुन्हा आहे आणि अस्पृश्यता प्रथा पाळणं हा गुन्हा आहे. जो सामाजिक बहिष्कार आहे तो गुन्हा आहे आणि त्यामध्ये अपवाद नाहीत. तर हे झालं आता कलम 17. आपल्याला टोटल कलम 14 ते कलम 18 बघायचे होते, म्हणजे आता 17 झाल्यानंतर आपल्याला पुढचं कलम बघायचं आहे मूलभूत अधिकारातल्या समानतेमधलं शेवटचं कलम, ते म्हणजे कलम 18. आता कलम 18 जे आहे आपलं, तर कलम 18 कशाशी संबंधित आहे तर किताबे संपुष्टात आणणे. आता यामध्ये किताब जे आहेत, किताब म्हणजे काय, आता ते जे वेगळ्या वेगळ्या पदव्या दिल्या जायच्या इंग्रजांकडून, राव बहादूर किंवा इतर बऱ्याच अशा होत्या, राव बहादूर, देव बहादूर, देवनारायण वगैरे अशा काही पदव्या होत्या राजांच्या बाबतीत. इव्हन जर आपल्या संविधान सभेच्या चर्चा जर काढल्या तर त्यामध्ये पण जी नावं लिहिलेली आहेत, त्यामध्ये पण असं दिवाण बहादूर वगैरे असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे. तर ते तेव्हा ती प्रथा चालू होती, तर त्यामुळं सन्माननीय दिवाण बहादूर वगैरे वगैरे अशी बरेच नावं लिहिलेली आहेत. तर ती आता बंदी आहे, त्याच्याकडे ते चालत नाही. त्यामुळं कोणी आता समजा आपल्याकडे राजेशाही व्यवस्था होती आणि आता बरेच लोक अजून स्वतःचा राजा म्हणून उल्लेख करतात, पण तो ऑफिशियली जो कायदेशीरदृष्ट्या आहे तो तसा होत नाही, कारण आपल्याकडे ती व्यवस्था नाही. आता इंग्रजांनी भलेही काही दिली असतील किंवा इंग्रज येण्याच्या आधीपासून आपल्याकडे ह्या प्रथा होत्या की एखाद्याचं नाव कसं उल्लेख करावं, तर त्यासाठीचे जे पदव्या होत्या ते ते आता चालू नाहीत. तर आता ह्याचं कारण काय, तर याचं कारण हे आहे की कायद्यासमोर समानता आहे आणि कायद्यापुढे जर सर्व लोक समान असतील तर मग सर्व लोक समान आहेत, तर त्यामुळे आता ते राव बहादूर वगैरे हे काय चालणार नाही. त्यामुळे याच्यावरती बंदी आलेली आहे. पण यामध्ये आता अपवाद काय आहे तर शैक्षणिक आणि लष्करी ज्या पदव्या आहेत, म्हणजे आता लेफ्टनंट, कर्नल ही जी पदव्या आहेत, किंवा समजा आता इंजिनियर, डॉक्टर पदवी आहे, डॉक्टर आपण बरेच वेळा म्हणतो, तर आता ते काही बंदी नाही आहे कारण ती शैक्षणिक आहे. किंवा समजा लेफ्टनंट किंवा कर्नल किंवा इतर ज्या पदव्या आहेत तर त्या पण मिलिटरीच्या आहे, तर त्या पण देता येतात, बाकीच्या मात्र नाही. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं काय आहे तर भारतीय नागरिक भारत सोडून इतर देशांकडून पदव्या स्वीकारणार नाहीत. आणि त्याचंच एक मुख्य कारण हे आहे की जे ब्रिटिश देतं सर हा किताब, तर सर किताब आपल्याकडे बऱ्याच लोकांना मिळालेला आहे इतिहासात. म्हणजे आपल्या संविधान सभेचे सल्लागार जे होते B.N. राव, तर त्यांना पण सर किताब मिळाला होता, त्यामुळे ते सर B.N. राव आहेत. किंवा सर या किताबाचा रवींद्रनाथ टागोर यांनी ते किताब परत केला होता जालियनवाला बाग हत्याकांडानंतर, तर त्यांना पण सर हा किताब मिळाला होता. सर अजून बऱ्याच जणांना मिळालेला आहे. तर सर किताब आपल्याकडे नंतर मात्र भारताचं संविधान लागू झाल्यानंतर मात्र सर किताब कोणाकडेही मिळालेला नाही, कारण तो आता घेता येत नाही. कुठल्याही भारतीयाला परदेशातल्या कुठल्याही देशाच्या पदवी घेता येत नाही. पुरस्कार हे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये घेतात, पदवी मात्र घेता येत नाही. त्यानंतर लाभाचे पद धारण करत असलेली कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय इतर देशाकडून पदवी घेणार नाही. मग यामध्ये आता फॉरेनर जरी असेल पण ते भारतात आल्यानंतर भारताचे नागरिक नसतील पण ते लाभाचे पद घेत असतील, तर त्यांनाही जर दुसऱ्या देशाचा पदवी घ्यायची असेल, पद घ्यायचं असेल, तर त्यांना ते परवानगीने घ्यावं लागतं. आता हे लाभाचे पद म्हणजे काय, तर साधारणपणे असं समजू की ज्या पदाचा मोबदला मिळतो किंवा ज्या पदाला काही वेतन किंवा मानधन मिळतं, तर ते पद साधारणपणे लाभाचं पद समजलं जातं. तर हे आपलं महत्त्वाचं आहे. आता पदव्या कुठल्या संपुष्टात आलेल्या आहेत तर ते महाराजा, राजा, राव बहादूर, रावसाहेब, दिवाण बहादूर वगैरे ह्याच्या पदव्या आहेत, तर त्या संपुष्टात आलेल्या आहेत. संविधान सभेतल्या चर्चांमध्ये पण या वारंवार येतात. म्हणजे बऱ्याच व्यक्तींचं नाव लिहिताना असं राव बहादूर, दिवाण बहादूर वगैरे असं लिहिलेलं आहे, पण आता त्या नाहीत.
तेव्हा होत्या, त्या कामकाजाच्या वेळी पण होत्या, त्यामुळे त्या कामकाजात आहेत, पण आता नाहीत. तर आता आपल्याकडे हे चालत नाहीत. आता ह्या जर पदव्या बंदी आहे, तर मग यावरती खटला झाला होता की हे जर बंदी असेल तर मग भारतरत्न किंवा पद्मविभूषण पद्मभूषण हे कसं दिलं जातं. तर याच्यावरती खटला झालेला आहे आणि यामध्ये हे जे पुरस्कार आहेत, भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण म्हणजे पद्म पुरस्कार किंवा भारतरत्न, तर हे त्या त्या व्यक्तींचं त्या त्या क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्याच्यासाठी दिलेल्या आहेत. त्यामध्ये असमानता किंवा समानतेला कुठलाही धक्का पोहोचवला जात नाही. त्यामुळं त्या पदव्या या कलम 18 मध्ये ज्या संपुष्टात आणायच्या आहेत त्यानुसार त्या किताब नाहीत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळं भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार आहेत ते अजूनही चालू आहेत, ते देता येतात. तर त्यावरती खटला झाला होता. पण कलम 18 नुसार जे किताब अपेक्षित आहे त्यामध्ये हे येत नाही. म्हणजे भारतरत्न किंवा पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार कलम 18 मध्ये जे किताब संपुष्टात आणायचे आहेत त्यामध्ये ते येत नाहीत. त्यामुळे ते अजून चालू आहेत. म्हणजे आता भारतरत्न हा किताब समजला जाणार नाहीये. तर हे आपलं झालं कलम 18. आणि आपण टोटल मग आपल्याला जे समानतेच्या बाबतीत बघायचं होतं कलम 14 ते कलम 18 हे आपलं सगळं बघून झालेलं आहे. आता हे झालं आपलं समानतेच्या बाबतीत. आपल्याला एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. मग याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार. तर याचं पुढच्या लेक्चर आपण बघू स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार.